भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर त्यांच्यावर आता टीकेची झोड सुरूच आहे। महंत नामदेव शास्त्री यांना मुंडेंच्या हाताची पट्टी आणि सलाईन दिसली, मात्र निर्घृण खून झालेल्या संतोष देशमुख यांचं रक्त बघू शकत नाही, हा कोणता भेदभाव, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला। तर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचं समर्थन केल्याचं पाहून वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे। तुम्हाला त्या भाषेवर जायचं असेल तर निवडणुकीच्या तुम्ही ते सुद्धा निवडून आलेत आणि तुम्हाला जर पट्टी आणि सलाईन दिसली तर माझ्या संतोष भैया देशमुखांचं रक्त डोळ्यानं कुणीच बघू शकत नव्हतं अंगावरचं, कुणीच। ही कोणचा भेदभाव? सार्वजनिक जीवन, सांप्रदायिक जीवन हे सोडून हे कोणचा भक्कमपणा आहे तुमचा? भक्कम असेल बघ, एक बाजू भक्कम आहे बघा, तर दुसरी काय कच्ची आहे का? ती बी लय पक्की आहे, पण त्या दिशेला आपण त्याचं ऐकून का जात आहे? त्याचं काय जात आहे? इथं हे काय म्हणतो त्याला आपण, कुठंतरी शांतता प्रस्थापित करण्याचं सोडून एक अंधरके विचार कट्टरतेचे ते एका वेगळ्या दिशेला काढण्यात आहे। आणि खरं तर त्यांच्यावर सुद्धा मकोका लागावा अशी मागणी आपल्याकडनं व्हायला हवी होती। वाईट वाटतंय की आपण त्यांचं समर्थन करताय आणि त्यांना थेट भगवान गडाकडनं पाठिंबा मिळालाय। ते स्थान अतिशय पवित्र आहे आणि आम्ही म्हणजे पांडुरंगाचीच मी विनंती करते की त्यांना नैतिकतेच्या आधारे त्यांनी तेवढं तरी जाण व्हावी आणि त्यांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा।